आमच्या टेलरनीचं कसं असतंय बघा, दुसऱ्याची ब्लाऊज ना आम्ही अगोदर शिवून देतो आणि आमचे ब्लाऊज आम्हाला घालायला टाईमवर कधीच नसतेत. दुसऱ्याचे पैसे येतात ना. घरचं काय, घरचं माणूस कधी बी शिवते, घरच्याचा काही ताण नाही. मग सणवार असला की मग ह्या साडीवर हे ब्लाऊज बसते का, त्या साडीवर ते ब्लाऊज बसते का, असं बघत राहायचं. दुसऱ्याची शिवून द्यायची. बाया बी लय हुशार झाल्या, तर टाईमवर कोणी शिलाई देत नाही. आता मी बी बायापेक्षा हुशार झाले. ब्लाऊज शिवते, काच बटन करायचे ठेवते, काच बटनच लवकर करीत नाही. ज्याने पैसे दिले त्याने या, लगेच काच बटन करून द्यायचे. हे प्रिन्स कटचं ब्लाऊज आहे बघा, प्रिन्स कट. कसं आवडते काय माहिती बाई, बायाचं रील्स करायला टाइम कसा भेटते काय माहिती. आमचं तर सगळं कामातच जाते. हे काम आवरा, ते काम आवरा, तयार व्हा, हे असं कट करायचं. मला तर ते दुसऱ्यापेक्षा प्रिन्सच सोपं वाटते, प्रिन्स कटच सोपा वाटते बघा. मस्त म्हणलं होतं स्वतःला एखादी साडी आणावा, ब्लाऊज शिवावा, चांगलं तयार व्हावा, कशाचं काहीच होत नाही करणं. दुसऱ्याच्याच ब्लाऊजपासून टाइम भेटत नाही. मस्त आता भारी. या बाह्या कट केल्या तर बाह्याचं असतं. हे प्रिन्स कटचं असं असते हे का. झालं आता, थोडं राहिलं. काय काय करावं आणि काय काय नाही, काही सुधारणा झाले. लय काम राहिले दिवाळीचं, सगळं घर आवरायचंय. कधी आवरणं होईल आणि कधी काय होईल काय माहिती. हे ब्लाऊज शिवायला आले तर भरपूर, साड्या पिको फॉलला आल्या तर, आणि माझं तर स्वतःचं अजून काही झालं नाही. सगळी तयारी बाकी आहे. कधी आवरण कधी नाही काय माहिती. मी आता दुसऱ्याचे ठेवणारे